नमस्कार, आमच्या चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आम्ही बनवणार आहोत मिक्स व्हेज भाजी। मिक्स व्हेज भाजी बनवण्यासाठी आपण घेतलेल्या भाज्या शिमला मिरची, टोमॅटो, फ्लावर, गाजर, तोंडली, कोथिंबीर, कांदे, वाटाणे आपण सोलून घेतलेले आहेत आणि श्रावण घेवडा। छानपैकी सर्व कट करून झालेले आहेत। आपण आता ते स्वच्छ धुवून घेऊ। आता गाजरचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। आपण आता शिमला मिरचीचे पण बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। आपण आता टोमॅटोचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। आपण आता श्रावण घेवड्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। आपण आता तोंडलीचेही तुकडे करून घ्यायचे आहेत। आपण फ्लावरचे तुकडे करून घ्यायचे आहेत। आपण आता कांदा कापून घ्यायचा आहे बारीक। आपली चूल पेटलेली आहे। आता आपण त्याच्यावर कढई ठेवून घेऊ। आपण आता आलं लसूणची पेस्ट करून घेणार आहोत। खलबत्त्यात कुटणार आहोत आपण, मिक्सरला नाही करत आहे, खलबत्त्यात कुटतोय। कढई तापलेली आपली। आपण आता कढईमध्ये तेल टाकून घेऊ। तेल तापलेले, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, आलं लसूणची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा। कांदा छानपैकी सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतून झालेला आहे। आपण आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर टाकणार आहोत। हळद पावडरमुळे भाजीला कलर छान येतो। तेलामध्ये परतली जाते हळद। लाल तिखट 2 चमचे, किचन किंग मसाला अर्धा चमचा, धना पावडर 1 चमचा। आपण भाज्या धुवून ठेवलेल्या होत्या ते आपण आता सर्व याच्यामध्ये टाकून देणार आहे। छानपैकी त्या परतून घ्यायच्या आहेत। वाटेवर शिजवून घेणार आहोत आपण या भाज्या। चवीनुसार मीठ, आपण भाज्या आता छानपैकी एकत्र मीठ मसाला वगैरे सर्व टाकून एकजीव केलेले आहेत। आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून वाफ भरून देणार आहोत 10 ते 15 मिनिट। आपली भाजी आता शिजलेली आहे की नाही आपण बघून घेऊ। आधी झाकण काढून घ्यायचे। आपली भाजी छानपैकी शिजलेली आहे। कलर पण छान आलेला आहे। आपण पण ही भाजी करून बघू शकतात। ही भाजी शरीरासाठी पौष्टिक आहे आणि फक्त वाफेवर शिजवलेली। आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाहीये। आपण आता या भाजीवर कोथिंबीर टाकून घेणार आहे। ही भाजी आम्ही फक्त अशी कोरडी केलेली आहे। आपण ग्रेव्हीची पण बनवू शकतात। तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही थोडंसं पाणी ॲड करून बनवू शकता। आपली भाजी छानपैकी तयार झालेली आहे। आमची रेसिपी आपल्याला आवडल्यास आपण पण ही भाजी करू शकतात। चवीला छान झालेली आहे भाजी। वास पण छान सुटलेला आहे। आमची
रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.